जावळे आपले जुने समर्थक, त्याही पेक्षा तुझ्या डॅडींचे जवळचे मित्र. हो, मग लहानपणापासून ओळखतोच की मी त्यांना. सध्या ते सक्रिय राजकारणात नाही आहेत, पण मंत्रिमंडळाशी त्यांचा खूप चांगला संपर्क आहे. त्यामुळे त्यांचा पाठिंबा जर आपल्याला मिळाला ना तर त्याच्यासारखी आनंदाची गोष्ट नाही. ताई मॅडम, समर सरांच्या विरोधात कोणीच उभं राहणार नाही, म्हणजे ते बिनविरोध निवडून येतील. हो, पण फक्त आमदारकीवर गप्प बसायचंय का रागिणी? नाही ना, मी मुख्यमंत्री पदासाठी प्रयत्न करते. ताई मॅडम फार पुढचा विचार करतात ना. समर, हा, तुझं लक्ष कुठे आहे? ते तात्यांनी शिरा पाठवलाय, खाऊन घेता काय? हो हो दे ना. वा, तू खाल्लास? नाही, तुम्ही खाऊन घ्या, मी परत खाते. असं कसं तुम्ही? दर समर, डॅडी तुझी तयार होऊन वाट बघतायत कारमध्ये. जातोयस ना? हो, निघतोच आहे. हा काय? नाही रागिणी, तू थांब. जे समरला आणि यांना जाऊ दे, तू माझ्या बरोबर कारखान्यावर चल. बघू देत मला आज माझी सून कसं काम करते ते. ठीक आहे, मग मी निघतो. हो, बाय. चला निघूया. हो. अरे केव्हापासून कार मध्ये बसवून ठेवले अनुराधानं मला. निघत. सुमन, बैस जरा, मला बोलायचं तुझ्याशी. तुला आम्ही कारखान्याची चेअरमन का केलं? कारखाना सांभाळायला. नाही, समरला राजकारणामध्ये पूर्ण लक्ष घालायचंय. तू हे असा शिराबिरा मध्येच आणून त्याचं लक्ष विचलित करू नकोस. पण सासूबाई, शिरा खाल्ल्यावर लक्ष लागत नाही असं कोण म्हणलं? अगं, पण आता आम्ही काहीतरी महत्वाचं बोलत होतो. तू मध्येच हा शिरा घेऊन आलीस, मग त्याचं बोलणं राहिलं बाजूला आणि तो शिऱ्यात गुंतला. हे कळलं नाही का तुला? पण ताई, सुमनला राजकारण काही कळत नाही, तिला काय माहिती असणार? माहिती करून घ्यावं मग तिने. हो, वेळेचं महत्व. टक्कर टक्कर नाही, ती चक्कर आल्यासारखं झालं आता बघा. बापरे, तुला पण बीपीचा त्रास सुरू झाला काय? नाही नाही, अजून लगीन नाही, काय नाही, एवढ्या कमी वयात बीपी कुठला? चल, आपण निघूया कारखान्यात. सासूबाई, तुम्ही पुढे व्हा, मी शिरा खाऊन येते. परत शिरा राजकारणात आडवा. मामासाहेब, तसं बी मी सायकलवरच येते, तुम्ही व्हा पुढं. हा, चला निघूया. हो. चक्रीचा प्लॅन पण फेल गेला की ग. आता काय करायचं? बघा, आता जे काय करायचं ते कारखान्यावर करू. घे. ताई मॅडम. नकोय ताई मॅडमला. कसं चाललंय काम आमच्या सुनेचं? का नुसताच टाइमपास चाललाय? नाही, तसं नाही. त्यांच्या घरचं खाता आहे म्हणजे काही खोटं बोलायलाच पाहिजे असं नाही. जर कारखान्याच्या कामात हलगर्जीपणा झाला तर याद राखा. मी आहे ना ताई मॅडम, मी काही घोळ होऊ देणार नाही. सासूबाई, आओ जाधव साहेब, सासूबाईंना काही चहा पाणी बघितलं का नाही तुम्ही? माझ्या ऑफिस मध्ये आल्यात तर चांगली विचारपूस व्हायला पाहिजे माझ्या सासूबाईंची. तुझं ऑफिस? हा,
आता मी चेअरमन आहे म्हटलं माझंच ऑफिस. बस सासूबाई ते राहू दे. मला सांगा काय पाहिजे तुम्हाला? चहा सरबत जे पाहिजे ते सांगा, सगळं मिळणार. मामासाहेब एक मिनिट, हे कारखान्याचं ऑफिस आहे, खानावळ नाही. आणि तू या कारखान्याची चेअरमन आहेस, खानावळ वाली नाही, लक्षात ठेवायचं. व्हाय सासूबाई, पण आल्या गेल्यांची विचारपूस करायला लागत्या, तेवढंच माणसासनी बरं वाटतंय. ताई, अशी विचारपूस तुला चालेल? बरं वाटतं तुला? चला जाधव सर, आजच्या कामकाजाला सुरुवात करा. हो. सुमी मॅडम, ताई मॅडम खास तुमचं काम बघायला आले. हा हा, चला हे घ्या. दाखव. सुमी मॅडम, कारखान्यासाठी जे मटेरियल मागवलं ना त्याची बिल आहे ती. बराबर आहेत ना व? ती बिलं बरोबर आहेत की नाही हे बघणं तुझं काम आहे सुमन. हा 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 हा. तसं जाधव सरांवर विश्वास आहे आपला, पण सुमी मॅडम तुम्ही सुद्धा फाईल्स बघायला पाहिजेत. काय जाधव सर? हो. सुमी मॅडम, अहो या फाईलवरच्या सह्या राहिल्याच की. हे घ्या, सही करा. हा, करायची का? नाही नाही नाही, अहो ही अपूर्ण आहे फाईल. नाही, मी पाहिलेत. ही कंपनी माझ्या ओळखीची आहे. तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, तुम्ही सही करा. हा, होईल अप्रूव्ह. हा, करते करते करते. हा बरोबर. चला आपण कारखान्यात राऊंड मारून येऊया. चला सासूबाई, चला की. बघा तुमची सून किती मस्त काम करते. हा चला. जाधव साहेब, रागिनी, चला. चला बाबा, चला. महाराज नाही का? चला थांब. बस झाला, बस. असं कसं सासूबाई? अहो अजून लय बाकी आहे कारखाना फिरायचा. सुनाचं काम बघा आणि कौतुकाची थाप द्या पाठीवर. हा बाबा, इकडे. सासूबाई या या. चा, बसू दे मला. सासूबाई, काय हे सेंट्रिफ्युगल मिक्सचरचं गिअरबॉक्स बदलायचे. हे तुझं काम आहे, ते तू ठरव. बसू दे मला जरा. दमलाय काय तुम्ही? म्हणजे काय? बसा बसा. सासूबाई, सुनाचं काम कसं वाटलं तुम्हाला? द्या कौतुकाची थाप द्या. काय मॅडम, तुम्हाला पाणी आणू का प्यायला? नको. सासूबाई, कौतुकाची थाप द्या. द्या पाणी आणतो की परदेशी कशाला बरं पडेल म्हणजे जर. सासूबाई, कौतुकाची थाप द्या. द्या पाणी आणतो की तुम्हाला लगेच पळत जा. कौतुकाची थाप द्या सासूबाई. पाणी कशाला बरं पडेल, पाणी आणतो की तुम्हाला. तुला काय डोक्याचं भाग आहे का? काय समान? बाबा! तुला काय अकलीचा भाग आहे का नाही रे? हा? काय कळतंय का नाही तुला? थांब, तुला बघतेस मी आता. काय तुमचं काय सर्कस आहे इथं? चला का आम्हाला? चला. हे बघ ते हसताय सगळे. चला. ताई, ताई लागलं का? ताई खूप लागलं का? नरसू,
तू बबनच्या डोक्याला ताई मॅडम ते बबनचं सोडा हो, आपल्या मेन टार्गेटवर फोकस करा. हे तुडतुड खेळणं मोडायचा बेस्ट चान्स आहे हा. म्हणजे सुमीला जर अद्दल घडवायची असेल तर ही संधी सोडू नका ताई मॅडम. हळू सावकाश. बबन तू तिथं काय काय ग ऐक, सुमे. आता आता कसं हा? अगं गपकी ग. तू मला टक्कर देऊ नको. सुमे अगं गपकी ग जरा माया. मला शिंग जर फुटली का नाही तर बघच मग. कुठली माझ्या शिंगवाल्या भावाला सगळी घाबरणार. मग मला काही टेन्शनच नाही. बबन अगो तुला आता 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 कसं होतं? काय चाललंय तुमची ही बारक्या पोरावानी हा? तिला सांग की तू सारखं मला बोलतोय, तिला एकदा तरी सांग. तिला सांगू? मग सांग. चेअरमन बाई चहा घ्या. हे असलं सांगतोय सुवेला का? बरोबर नाही सुरेशी. चेअरमन बाई आज कारखान्यावर डायरेक्ट इकडे कसा काय दौरा? चेअरमन बाईंच्या वडिलांची गाठ घ्यावी म्हणलं. आणि तात्या नेत्याचं कामच असते आपल्या जनतेची गाठ घेणं, आपल्या जनतेची अडचण सोडवणं. काय बबन बरोबर ना? होय सुरेश, अरे आज चेअरमन बाईने माझी का नाही लय मोठी अडचण सोडली माहिती आहे का? कसली अडचण? तात्या इकडे इकडे इकडे. अयो सुरेश, अरे पडदेशी टाकार दे तू. दे लवकर, नाही तर तुला शेंग फुटतील यार. दे लवकर, दे. अरे काय बारकी आहे का तुम्ही दोघं बाई हा? बारकच आहे आम्ही दोघं. आज तर मला शाळेत गेल्यासारखंच वाटायला लागलंय. बबन मज्जा आली ना? बघ काय तू. कसली मजा? अहो तात्या ह्या बबनची आणि सासूबाईची टक्कर झाली. हो यार सुरेश, काय झालं माहिती आहे का? सुमीला द्यायला तू शिरा दिला होतास का नाही? शिरा तो घेऊन मी असा गडबडीत निघालो होतो. असं जिन्यात गेलो आणि वरनं आल्या की ताई मॅडम. आणि ताई मॅडमचं डोसकं माझ्या डोसक्याला असे डिस्क्याव टक्करच झाले यार. बोमला मग ताई मॅडमनी जाळ काढला असणार तुझ्यावर. काढला म्हणजे असा का तसा जाळ काढला, पण मला त्या जाळाचं नाही काय वाटलं. पण मला शिंग फुटलेली त्याचं लय टेन्शन आलं मला. म्हणलं आता उलट ताई मॅडमची टक्कर द्यायची कशी? पण आपल्या सुमीनं तोडगा काढला चक्कर टक्करचा. हा पण तो पण फेल गेला. मग काय करायचं? मग कारखान्यात सुमीनं अशी काय जादू केली का नाही? आय 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 शेवटी ताई मॅडमची माझी टक्कर झालीच. तेव्हा माझा जीव असा भांड्यात पडला बघ. काय झालं माहिती आहे का सुमी? बबन आपली सिक्रेट आहे, पुन्हा सांगायचं नाही ठरलंय ना? हो सुरेश, आमचं ती सिक्रेट आहे आणि आम्ही आता कुणालाच सांगत नसतो. सुमी कशाला उगा नाही तू आगाऊपणा करते ग हा? ताई मॅडम भडकले म्हणजे? अरे भडकले की मग लय जोरात भडकले अरे. पण सुमीनं अशी जी किल्ली फिरवलेली त्याची काय बोलायला चालत नाही. मग एक दिवस अंगलट येईल ना तुम्हा दोघांच्या, तवा कळेल तुम्हाला. सुमी असलं काही करत जाऊ नको माझी बाई. अहो तात्या काय होत नाही हो. आणि आता तुमची सुमी कारखान्याची चेअरमन आहे हे ध्यानात असू द्या. चेअरमन झालीस म्हणून लई मोठी झालीस होय हा? अगं मी बी तालुक्याचा वर्ल्ड फेमस आचार्य आहे. मी कवा नाही म्हणलं. आणि तात्या तुम्हाला तुमच्या पोरीचा अभिमान वाटेल असलं काम केले बर का आज. काय ताई मॅडमला टक्कर द्यायच? ते नाही हो. आज ह्या सुमीनं अख्खा कारखाना एकटीने सांभाळलाय. सगळा कारभार चोख. अरे वा, म्हणजे राजकारण शिकलीस म्हणा की तू. होय, मला वाटायचं राजकारणातलं मला काय कळत नाही, पण अवघड बी नाही, सोपं असतंय. हा तशी तू हुशारच आहेस म्हणा. पहिल्यापासूनच कळलं का? मग आता आज तू एवढं मोठं दिवं लावलंस तेव्हा तुझं तोंड गोड करायला पाहिजे की हा? थांब जरा मी शिराच करतो. ए सुरेश, काय रे सारखा शिरा उठ सूट शिरा.
शिऱ्याची काही फॅक्टरी आहे का म्हणून माणसं चिडवायला लागली ती. म्हणू देत. माझ्या सुमीला शिरा आवडतं ना, मग मी शिराच करणार. अरे पण रागिनी कुठे? कारखान्यावर साहित्या ताई मॅडमनी त्यासनी थांबवून ठेवलंय तिथे. बोमला, आता त्या बिचाऱ्या पोरीवर ताई मॅडमनी जाळ काढून नाही म्हणजे मिळवली. बबन, अरे माझ्यावरचा राग सासूबाईंनी रागिनीव काढला तर? गप की सुमे, काय पण नका की बोलूस. मला भ्या वाटायला लागलं आता. अरे नाही बबन, आपलं चुकलं बघ. आपण तिला घेऊन यायला पाहिजे होतं आपल्या संकट. एक तर सासूबाईंचा आधीच तिच्यावर राग आहे, आता तर ती आयतीच सापडली त्यांच्या तावडीत. देवा, माझ्या बहिणीला वाचव र, वाचव. चेअरमन पदाचा एवढा मात चढलाय सुमीला. ताईचा अपमान करते म्हणजे काय? हिम्मत कशी आली तिची? नरसू, त्या बबन्याला आत्ताच्या आत्ता इथे घेऊन ये. त्याचं डोकं फोडल्याशिवाय चैन पडणार नाही मला. ताई मॅडम, तुम्ही बबण्यासारख्या इतक्या फालतू माणसाकडे लक्ष देऊ नका. एवढं महत्व देऊ नका त्याला. मेन टार्गेटवर फोकस करायला हवं आपल्याला. रागिणी, त्यांनी कारखान्यातल्या सगळ्या लोकांसमोर ताईचा अपमान केलाय. सुमीने केलाय अपमान मामासाहेब. मी सांगते तेवढं करा. तू काय सांगते? अगं ताईची काही किंमत आहे की नाही कारखान्यात? किंमत गेलीये म्हणून तर सांगते ना. मग आणखीन कमी करून घेऊ? तू काय बोलतेस ते कळतंय का तुझं तुला? हा? ताई मॅडम, हे बघा, राजकारणात शांत डोक्याने काम करायचं असतं असं तुम्हीच म्हणता ना. मग जरा शांत डोक्याने विचार करा. मी सांगते तसं जर तुम्ही केलं तर जास्त चांगला इम्पॅक्ट होईल. रागिनी मॅडम, काय काय काम आहे? महाप्रसाद आहे ते? जा! जाधव, कशाला आत आला तुम्ही? कोण बोललो होतो कोणी? चला 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 बाहेर. जाधव, चला बाहेर बाहेर चल. चला. चल. जाधव सर, तुम्ही एक काम करा, कारखान्यातल्या सर्व कामगारांना घरी जायला सांगा. हा, कारखान्यात एकही माणूस नको थांबायला. त्यांना काय फुकट पगार द्यायचं काय? ताई मॅडमवर फिदी फिदी हसले सगळे. रात्रभर काम करायला लावायचं त्यांना. मामासाहेब, तुम्ही जरा गप्प बसा. तू माझ्या अंगावर ओरडतीस? तुम्ही थांबा जरा, थांबा. जाधव सर, तुम्ही बघितलं ना ताई मॅडम केवढ्या भडकलेत. त्या तुमच्यावर भडकतील, बाकी कामगारांवर भडकतील. त्यापेक्षा तुम्ही ना सगळ्यांची सुट्टी करा. एकही माणूस कारखान्यात थांबता कामा नये. जा जा, पळा पळा पळा, लवकर पळा. तू आता मालक झालीस का कारखान्याची? हो मामासाहेब, तुम्हाला कारखान्याचं चेअरमन बनायचं आहे ना. मग मी सांगते तेवढं करा, नाहीतर मरा. बघा तुमचं तुम्ही. मग ताई मॅडम, शांत व्हा आणि जरा विचार करा. माझ्या डोक्यात ना सगळा प्लॅन रेडी आहे बघा. सुमीने भर कारखान्यात सर्वांदेखत तुमचा अपमान केला. मग तुम्ही सुमीला विचारलं की तू असं का केलंस? मग सुमी म्हणाली, सासूबाई मी चेअरमन आहे या कारखान्याची, मी काही करेन, माझा हक्क आहे. तुम्ही गप्पा बसा सासूबाई. असं सुमन कधी म्हणाली? असं म्हणालीच नाही सुमी. बरोबर आहे, सुमी असं काही म्हणाली नाही, पण म्हणून ती माफी सुद्धा मागणार नाही. आणि आपण
माफीसाठी अडून बसायचं. तिने जे केलं नाही ते तिने खरंच केलंय असं भासवायचं, समर सरांना पटवून द्यायचं. आता ते कसं पटवून द्यायचं, हे प्रकरण कसं पेटवायचं, कितपत चिघळवायचं, त्याचा सगळा प्लॅन माझ्या डोक्यात रेडी आहे. तुम्ही फक्त मी सांगते तेवढं करा. ताई, हिच्या प्लॅन मध्ये मला दम वाटतोय बर का. तू होय म्हण. मी कारखान्यातल्या सर्व कामगारांना घरी पाठवून दिलंय. कारखाना पूर्ण रिकामा आहे. आता फक्त तुम्हाला तुमच्या मनाची तयारी करायची, मग झालं. ताई हो म्हण ना ग.